नमस्कार मंडळी, अगदी आपल्या आजी बाबा देखील आवडीने खातील अशी बोंबीलची झणझणीत चटणी मी आज बनवते। त्यासाठी मी भरपूर प्रमाणामध्ये कांदा बारीक चिरून घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, बोंबील छान स्वच्छ करून भाजून कुटून घेतले, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि लसूण घेतला आहे। कढईमध्ये मी 2 ते 3 पळी तेल घेतले, त्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण, टोमॅटो मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कांदा, टोमॅटो आणि लसूण छान मस्त असे लालसर होईपर्यंत मऊ होईपर्यंत शिजवून झाले की त्यामध्ये मी चवीनुसार मीठ, हळद आणि मिरची पावडर टाकली, तेही छान परतवून घ्यायचे। बोंबील मी जाडसर कुटून घेतले, तुम्हाला बारीक हवे असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घ्यायचे। आता हे बोंबील सुद्धा यामध्ये आपण मस्त कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचं। 1 वाटी पाणी टाकून ही चटणी आपल्याला कोरडी होईपर्यंत शिजवून घ्यायची। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा।